हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे गुरुवार होता आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही मिस्टरांचं पण फर्स्ट फेशियल केलेलं घरात मीच. तर तो मी पूर्ण व्हिडिओ अर्धा थोडासा मिस झाला. व्हिडिओ ऑन करताना ऑन करायचाच राहून गेला. तर हे माझ्या स्टेप पहा तुम्ही. फर्स्ट मी फेसवॉशने चेहरा क्लीन केला आणि नंबर वाईज दिलेले तसेच मी अप्लाय करत होते आणि कॅमेरा ऑन करून शूट करत होते समोरच तुमच्या सगळं. तर हाताने काही स्टेप करत होते आणि जे मी मशीन दाखवलं त्याने मी काही करत होते. 40 म्हणजे सौंदर्याचा अंत नाही, तर एका खऱ्या बहराची सुरुवात. 40 नंतर महिलांच्या सौंदर्यात एक वेगळ्याच प्रकारची मॅच्युरिटी आणि ग्रेस येतो. या वयात महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक समृद्ध झालेल्या असतात, त्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिक उठून दिसते. यामागची महत्त्वाची कारणे: 1. आत्मविश्वासातील वाढ, सेल्फ कॉन्फिडन्स. 20व्या-30व्या वर्षी अनेक स्त्रिया स्वतःच्या लूकबद्दल साशंक असतात, पण 40 पर्यंत पोहोचताना त्यांना स्वतःची ओळख पटलेली असते. हा आत्मविश्वासच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक, ग्लो आणतो. 3. मानसिक परिपक्वता, इमोशनल मॅच्युरिटी. आयुष्यातील चढ उतार पाहिलेल्या स्त्रियांमध्ये एक प्रकारचा संयम आणि शांतता येते. ही आंतरिक शांती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून ग्रेसफुल एजिंगच्या रूपात प्रतिबिंबित होते. 3. स्वतःची काळजी घेण्याची जाणीव. आजच्या महिला 40 नंतर आरोग्याकडे अधिक लक्ष देतात. योग्य आहार, व्यायाम आणि स्किन केअर रुटीनमुळे त्या अधिक फिट आणि फ्रेश दिसतात. 4. फॅशन आणि स्टाईलची समज. ट्रेंड्सच्या मागे न धावता आपल्या व्यक्तिमत्त्वाला काय साजेसं आहे याची जाण असते, त्यामुळे त्या अधिक प्रभावशाली दिसतात. करिअर आणि कौटुंबिक स्थैर्य. आयुष्यातील स्थिरता चेहऱ्यावर एक समाधान आणते, जे सौंदर्याचा एक मोठा भाग आहे. थोडक्यात, 40 नंतरचे सौंदर्य हे केवळ बाह्य नसते, तर ते अनुभव, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचे एक सुंदर मिश्रण असते. कमेंट्स करून जरूर सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स करा. तर माझ्या मैत्रिणींना मी एवढंच सांगते, तुम्ही स्किन केअर रुटीनसाठी घरच्या घरी हे करू शकता. स्टीम असतेच आपल्या घरी, त्याने तुम्ही जरी हे सगळं फेशियल किट घ्यायला नाही जमलं तर जेल घ्यायचं, ॲलोवेरा जेल, कोणतंही तुम्हाला जे सूट होईल ते लावून तुम्ही स्टीम वाफ घेऊन सर्व डेड स्किन काढून पुन्हा घरगुती आपलं जे बेसन, हळद तेही तुम्ही लावू शकता आणि चेहरा वॉश करू शकता. आणि ज्यांना जमत असेल घेणं तर ते घेऊन असं घरच्या घरी स्पेशल करू शकता. 4 झाले ॲक्च्युली. पहिल्यांदा मी माझं रेग्युलर वॉश करून घेतला फेसवॉशने, नंतर फर्स्ट, सेकंड जेल, थर्ड स्टीम आणि आता क्रीम ॲप्लाय करणार आहोत. क्रीमनी पण मसाज देणार आहोत. खूप छान आहे घरच्या घरीसुद्धा. मला तुम्ही घरात बोलवलं अर्बनवाले तर 4 गॅस चालू, बेल वाजली, चालूच होती माझी कामं, म्हणून मला हाताचा होता, रिलॅक्स होता तो पण आपल्याला दर ह्याला नाही परवडत एवढे पैसे. तर ह्याच्यामध्ये मिस्टर, मी, प्रणित, प्राची 4 जण आम्ही. प्रणित शक्यतो बाहेरून येईल करून, तो नाही करून घेणार. फक्त तेल लावण्यावरून हे सगळं मी क्रीम लावून घेतलं.
मोबाईलची बॅटरी म्हणजे चार्जिंग केला नाही, संपले, तर चार्जिंगला लावते. प्राचीचं करताना मी फुल दाखवेल. मशातलं आहे बघा, हे असं आहे. कसं दिसतंय कॅमेऱ्यात माहीत नाही. मेकअप करताना पण हे फाउंडेशन वगैरे अप्लायच्या वेळेस लावू शकते. अशा प्रकारे या प्रॉडक्टची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये अप्लाय दिलेली आहे. हे प्रॉडक्ट कितीला घेतलं, परत कोणत्या कंपनीचं मी फेशियल किट वापरलेलं आहे. स्किननुसार घ्या, ज्याच्या स्किनला जे सूट होईल ते पण सांगतात. 3 प्रकारच्या स्किन असतात, एक आपली नॅचरल, एक ड्राय आणि एक ऑइली, असे 3 प्रकारचे असतात स्किन. तर ज्याचे वेगळ्या वेगळ्या शरीरानुसार, त्वचेनुसार, स्किननुसार फेशियल किट घ्या. आणि घरगुती पण छान असतं. ॲलोवेरा जेल लावून स्टीम घ्यायचं, खूप फरक पडतो चेहऱ्यामध्ये. तर मी पूर्वी ॲलोवेरा जेल आणि स्टीमच घ्यायची, आणि असं लग्न वगैरे असलं की मग फेशियल वगैरे करायची. पण आता मी फेशियल पण घरातच करायला आणलं आहे. हे आता लास्ट आहे, फेस पॅक अप्लाय करते. हे सुकल्यानंतर चेहरा पूर्ण वॉश करून घ्यायचा की आपलं फेशियल कंप्लीट झालेलं आहे. अर्धा तास लागतो. घरातली कामं उरकत केलेलं आहे मी. आणि आपल्या घरचे म्हणजे समोरच प्रॉडक्ट सगळे घेऊन करू आता फेस पॅक सुकल्यानंतर मी सर्व वॉश बेसिनच्या इथे जाऊन चेहरे धुवत होते आता, कारण वेळ जात होता माझा आणि खूप छान वाटलं. फायनली लुक बघू शकता. हा मी शॉर्टमध्ये बनवलेला आहे, गाणं टाकून, साडी वेअर आणि संपूर्ण. तर मी हे कानातले आणि मंगळसूत्र घेतलेले 2 प्रॉडक्ट आणि ते यूज केलेलं आहे आज. संध्याकाळी हे मी मैत्रिणीच्या घरी, मार्गशीर्ष लास्टचा शेवटचा गुरुवार होता आणि हे सर्व त्यांनी उद्यापन केलेलं, तर तिथे मी पोचली. मैत्रीण मला विचारत होती हे गळ्यातलं ठेवू का. रांगोळी वगैरे तर काढते. आता छान वाटले बघा. या महिन्याचे पूजापाठ मनुष्याला सुख, शांती, समाधान देऊन मनातील वासना घालवते. ती शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देते. कारण या महिन्याची वैशिष्ट्ये तशी आहेत. या महिन्यात मन स्वच्छ ठेवलं व नुसते नामस्मरण केलं तरी त्याची पुण्याई मोठी आहे. सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना आहे. मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष. म्हणून तन मनाने त्या देवीची एकनिष्ठेने पूजा करा. कोणालाही काया वाचा मनाने दुखवू नका. गरिबांना पैसे, वस्त्र, अन्नाची मदत करा. माणसात देव पाहणे हीच खरी विष्णुपूजा आहे. कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो. त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका. म्हणून पूजापाठाबरोबर माणुसकीचाही धर्म पाळा, म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल. कारण माणसातच खरा ईश्वर आहे.
तर या मैत्रिणीने फोन केलेला, मग आम्ही गेलो तर तिने मस्त मसाला दूध वगैरे आम्हाला आदरातिथ्य दिला. हॅलो, कुठे कुठे वाशीला अजून तुमच्याकडे यायचं आहे ना? चल मग ये पण हे वाटत नाही बेडरूम आहे म्हणून हॉल वाटतं. घरात एवढी माणसं आहेत म्हणून म्हटलं कशाला छत्रा रूम करा म्हणून मग ते हे केलं. बरं केलं, जाऊ दे, चांगलं वाटते बरं. 2 BHKच आहे ना? नाही 3 BHK हा रूम आहे. 30 जूनला पूजा झाली आमची, हॉस्पिटलला होते माझं बॉडी. हा, त्याच्यामुळे मग ते जास्तच हे झालं. तर मग त्याच्यामुळे रांगोळी ही आपली सर चला. हा हा, तिच्यातलं राहिलं. आई पाठी केलंय ना? बसा नीट नीट बसा पाठी. काम केले थोडं बिघडून जरा काम वगैरे केलेलं. मध्ये ठेवते. इथे येऊन येते. कसं निघावं वाटतं पटकन. ती बाहुली छान आहे. मग प्रसाद द्या. कोण आठवणीने आणून देतो का प्रसाद एवढा? हो चला शिंदे जाईल कुठे? आणा इकडे बघू ना तुला तुमच्या ना. तू मी नव्हते, मी कुठे ते बाहेर गेले. तुम्ही काय काय बस सगळं मध्ये मध्ये मला होतं तुम्ही पण. मी नव्हते. कोण घेतलं सोडच नाही नको ना. करणार हो. होते बस आता आपण 6व्या माळ्यावर आलोय. कोणतरी आलंय ना? आले कोणते घरात? हा, कोण आलंय? येऊन जा. हो हो. तुम्ही खाली सामान बिस्किटही घ्यायचे तो. कमी जास्त बघायला नको का? रविवारी आहे, सकाळी लवकर जायचं रविवारी. माझ्या भावाच्या हा 4था नंबर आहे. हे त्या अगोदरच आहे ना, त्याच्या मुलाची बोलते. ते आदर कष्ट आहे आम्ही केले आता मुलगी. मी केलंय. शिकलेले जास्त ते बघा. ही भाची सून आहे नूतन. तुम्ही शॉर्टमध्ये पाहिले असेल, दोघं ॲनिव्हर्सरीला शुभेच्छा दिलेल्या. तर तिने पण ठेवते आणि तिच्या बिल्डिंगमधले आहेत. यांनी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. थँक्यू सो मच बोलते.
आणि या ताई पण ब्लाऊज शिवतात घरगुती, तर मी माझा पण देईल तेव्हा त्यांची ओळख करून देईल. आणि असे खूप महिलांमध्ये असे प्रत्येक महिलामध्ये सगळं भरलेलं आहे, म्हणजे घरातलं करून असं टॅलेंट एवढं भरलेलं आहे प्रत्येकीमध्ये की फक्त त्यांना मार्ग भेटला पाहिजे की काही बाहेर येण्यासाठी. तुझ्या मोबाईलला कर ना ते. नाव काय ते कळू दे ना. लाईफ विथ अश्विनी. काय? लाईफ विथ अश्विनी. चेहरा बघितला का वाटतो? मग बर्थडेला आलेली ना सक्षमच्या. आणि मोबाईल आई जेव्हा मोबाईलवर असते. आता ती किती 2 वर्षापासून आहे तिची. या शिवतात का ब्लाऊज? हा तुला शेवायचं ए पर्सन नाही दिलेला. आहे हे तीच. चलो चालेल. राहू द्या, सर्च करा मग येईल. पण वाटते शालू टाईपच. आल्या होत्या हो. हा मग ते वरचे झाले असतील. मी म्हणून आहे ना सगळ्यांना हे करते. क्रिसमस पण येणार होता 2-4 दिवसांनी, तर हे लोक नाताळचे सगळे असे सांता बनवून फिरत होते आणि आम्हाला बिस्किट वगैरे मिस्टर घ्यायला गेलेले इकडे गेले. या बिल करून. फूड बास्केट मध्ये आलेलो आम्ही. म्हणून बाहेरच थांबली. ते ठेवून द्या. ओ ना शिरा. आता ते लग्नातले खूप सारे व्हिडिओ शॉर्ट्स येणार, रील. मी आता फेसबुकला अपलोड करेल, आहे ना. फेसबुक ह्याच्यावरती तुम्ही जाऊन बघा. आता यूट्यूबचं चालूच आहे. भाजी घेतली, मेथीची जोडी. किती? बाजार कसा आहे? नमस्कार, वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज आहे 18 तारीख, गुरुवार, डिसेंबर. आणि डिसेंबर महिन्यात आपले मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात. लक्ष्मीचं मनोभावे व्रत करतात, पूजा करतात आणि घरोघरी आपल्या महिलांना बोलवून म्हणजे साक्षात पूजाच करतात. म्हणजे हळद कुंकू लावणं, फूल देणं, वाण देणं, प्रसाद देणं, जो बनवलेला असेल तो. तर माझ्या सोसायटीमधल्या पण मी ज्यांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे त्यांच्या घरी जाऊन मी
त्यांना आनंद देणार आहे. आणि माझ्या नंदेच्या पण घरी ते नूतन आहे, तिचं सुनबाई आहे ती, तुम्ही शॉर्टमध्ये पाहिले असेल. तर तिने पण मला सकाळीच मेसेज केला आहे, मामी घरी या असं असं पूजेला. तर मग बघत राहा व्हिडिओ. जे जे शूट घेतलं आहे ते मी आलं असेल. पण चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे पण मी मनापासून थँक्यू सो मच, धन्यवाद मानते. हार्दिक शुभेच्छा देते. बाईंनी वेणी घातली आहे मला. आणि हे सर्व गिफ्ट वगैरे आले. यूट्यूबमध्येच काढलाय साज. अजून कानातले आणि गळ्यातलं वेणी काढायची आता झोपायच्या आधी. सर्वांना थँक्यू सो मच. पुढचा व्हिडिओ पण पाहायला या.